कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला। या श्रद्धांजली सभेला वैभव खेडेकर, संजय मोदी, संजय बुटाला, ॲडव्होकेट अमेय मालशे, अनिकेत कानडे, निलेश मामणे, नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, राजू बुटाला, नरेश इदाते, अप्पा मेहता, मनसूर मुकादम, रहीम सहीबोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले, शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ओम शांती गीताबहेन, स्वप्नील सैतवडेकर, मिलिंद नादगावकर, गोट्या सावंत, पत्रकार अनुज जोशी, पत्रकार बेंडखळे, प्रकाश तटकरी, डॉक्टर विक्रांत पाटील, परेश चिखले, भूषण चिखले, ओंकार गोंदकर, मिलिंद तलाठी, सचिन चव्हाण, सौ माधवी बुटाला, सौ सीमा वडकर, सौ वैद्य, अनिल सदरे, रोहन राठोड, प्रशांत बारटक्के, डॉक्टर श्याम गिल्डा, संतोष शिंदे, दीपक नलावडे, शरद शिर्के, राहुल पाटणे, डॉक्टर वेद तलाठी, शशांक सिनकर, दीपक जैन, श्री सिलेवंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते। आपल्या देशावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्यात निरपराध जे काही आपले 26-28 जीव गेलेले आहेत आपल्या भारतीय नागरिक, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे सकल हिंदू समाज आणि हिंदू भारतीय स्वाभिमानी नागरिक म्हणून जमले पर्यटकांवर आणि भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज इथे जमलो आहोत। तर कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला। आपल्याला हा दहशतवाद समूळ नष्ट करायचा आहे। दहशतवादाला जात धर्म नसतो, परंतु हे दहशतवादी कृत्य संपावीत यासाठी नुसत्या हिंदू धर्माच्याच लोकांमध्ये राग आहे असं नव्हे, तर मुस्लिम धर्मामध्ये देखील जे इकडे सगळे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्या मनामध्ये देखील त्यांना वाटतंय की पूर्णपणे देशातला दहशतवाद संपावा, आणि म्हणून इथे अनेक मुस्लिम देखील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या काश्मीरचं संशयात रूपांतर करण्याचं काम या दहशतवाद्यांनी आज नव्हे तर गेली कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतर फाळणीनंतर कित्येक वेळा दाखवलेलं आहे। आपला माणूस वाचलं, आपल्याला आनंद होतो, पण हे असे निष्पाप जीव आणि ज्या पद्धतीने निर्गुणपणे जो हल्ला झाला ह्याला आता आपल्या बऱ्याच आधीच्या हे सांगितलेलं आहे, आपलं जे सरकार आहे ठाम आहे, हे सरकार आहे म्हणून हे निश्चितच याचा पूर्ण बदला होईल याबद्दल कुणी मनात शंका ठेवू नका। वरिष्ठ अधिकारी ज्यांचं लग्न 8 दिवसापूर्वी झालं होतं, असा अधिकारी त्या ठिकाणी होतो, त्याला व्यक्तीला धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात। 2 महिन्यापूर्वी ज्याचं लग्न आलं होतं ही लोक काश्मीरला या ठिकाणी गेली होती। अशा बऱ्याच घटना घडतात। आजपर्यंतचा इतिहास आहे, सरकारने आपल्यावरती अतिरेकी हल्ला झाल्यावरती 13 दिवसाच्या आत कारवाई केली आहे। मगाशी वैभवजींनी आणि मोदी साहेबांनी सांगितले की आपण त्याचा बदला घेतोच, पण ह्या 13 दिवसाच्या आत सरकारने असा बदला घ्यावा की पुन्हा अशा प्रकारे हल्ला भारतावरती कधीच झाला नाही पाहिजे। बस एवढीच इच्छा आहे। धन्यवाद। दादूजींनी उत्तर दिलं की भारत माता का आहे, मग भारतावर खूप वेळेला अनेकांनी आक्रमण केली, परंतु भारत स्वतःहून कधी कोणावर आक्रमण केलं नाही, आलेलं आक्रमण परतवून लावलं। असे ही काही मंडळ होते आणि त्यांच्यावरती तो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 27 लोकांचा प्राण त्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे। आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण म्हणजे आज जे एकत्र आलेलो आहोत, तर ह्या सगळ्या एकत्र येण्यामागं वैभवजींनी जो एक मेसेज टाकला आणि मी एक सगळ्या ग्रुपला बनवतो एक मेसेज टाकला होता की आज आपण सगळ्या मंडळींनी सगळ्या खेडवासियांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे। आपण सगळ्यांनी इथं आलात त्याबद्दल मी खरोखर खेडवासियांना धन्यवाद देतो।